पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, शुभ दुपार। तुम्ही पाहताय झी मराठी आणि झी मराठीवरचा तुमचा अतिशय लाडका आणि ताजा कार्यक्रम। नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आपण या कार्यक्रमामध्ये गेले काही दिवस उन्हाळ्यातले पदार्थ पाहत आहोत। उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे, मुलं घरात आहेत, मग चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे पुरवताना कष्ट जरा कमी व्हावेत, पोटामध्ये जरा पौष्टिक अन्न जावं, पाण्याचं प्रमाण कसं वाढलेलं असावं, कारण आपण डिहायड्रेट होणं हे आपल्या तब्येतीसाठी फार घातक आहे। त्यामुळे आहारात असे पदार्थ ठेवा जेणेकरून तुमच्या आहारातलं अन्नाचंही प्रमाण वाढेल आणि पाण्याचंही प्रमाण वाढेल। याची काळजी घ्या। काय फॉलो करता हे आम्हालाही कळवा, त्यानिमित्ताने आम्हाला सुद्धा वेगवेगळे सुधार आणि वेगवेगळे पदार्थ करायला मज्जा येईल। चला, आज आपल्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत, त्या दोघींचंही स्वागत करूया। उन्हाळ्याच्या सुट्टीचा त्यांचा बेत काय आहे ते बघूया। त्यांचा बेत म्हणजे आपला बेत, कारण करून पाहायचं आपण आणि त्यानंतर करून पाहायचे पदार्थ तुम्ही। सुरुवात करूया आजच्या भागाला। खवईगिरीची परंपरा अखंड कायम ठेवूया आणि स्वागत करूया आजच्या खोपोली आणि ठाणे अशा दोन भागातून आलेल्या दोन पाहुण्यांचं। सुरुवात करूया, चला। नमस्कार। नमस्कार। या 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 खूप मनापासून तुमचं आजच्या भागामध्ये स्वागत। काय नाव मॅडम आपलं? मंजू नितेश सावंत। आणि आपलं? माझं नाव मंजिरी प्रसाद गावडे। अरे मंजू आणि मंजिरी, सीता और गीता, राम और लक्ष्मण, आज वेगळाच एपिसोड आहे। मंजू आणि मंजिरी, योगायोग आहे हा। खूप गोंधळ झालेला आहे। तुम्ही कुठून आलात? मी कल्याणवरून आली आहे। अरे वा, आणि तुम्ही? खोपोली। वा वा वा, खूप छान। काय करता तुम्ही मंजू मॅडम? माझा सोशल मीडियावरती चॅनल आहे मंजूस मेजवानी म्हणून, आणि मी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून कार्यरत होते। अच्छा, इंग्लिश मीडियमवरती। आता ह्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये मी सध्या गॅप घेतलाय, परत आता जून पासून नवीन अकॅडमिक इयर पासून परत सुरू करणार। पण मग ते आणि पॅशन म्हणून मॉडेलिंग वगैरे करते। शिक्षण, मनोरंजन आणि फूड, तीन वेगवेगळे हे जोडलेले आहेत तुम्ही। वा वा वा। आणि तुम्ही काय करता? माझं सध्या सलून चालू आहे, म्हणजे लेडीज ब्युटी पार्लर, आणि त्याच्यामध्ये बुटीक पण आहे। असं दोन्ही गोष्टी मी करते। माझं मूळ इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि काही आज म्हणजे वेगळं। आणि त्यानंतर जॉब वगैरे थोडे दिवस करून मग मी व्यवसायाकडे वळले। फार छान। मिस्टर काय करतात? माझे मिस्टर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, IT मध्ये ते जॉब करतात। ग्रेट। मी सुद्धा जॉब केलेला लग्नाच्या नंतर 4 वर्षानंतर। माझा मोठा मुलगा 4 वर्षाचा झाल्याच्या नंतर, पण त्याने एवढे पराक्रम केले की मला 6 महिन्यांमध्ये जॉबला रिझाईन करून शाबास घरी बसायला लागलं, आणि तिथून खरं माझ्या व्यवसायामध्ये सुरुवात झाली। तुमच्या घरी कोण असतं? घरी आता सध्या मी आणि माझे मिस्टरच असतो। मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहे, प्रत्येक माझ्या पॅशनसाठी, सगळे ड्रीम्स कंप्लीट करण्यासाठी फुल्ली सपोर्ट करतात। आणि मी मिसेस इंडियासाठी पण आता पार्टिसिपेट केलं होतं, तर थर्ड रनरअप म्हणून माझं हे केलं, त्यासाठी पण किती भारी, थर्ड रनर अप। थँक्यू सर। त्यासाठी पण ते सगळं जे क्रेडिट जातं ते त्यांना, बिकॉज खूप सपोर्टिव्ह आहे। वा वा वा, प्रत्येक गोष्टीमध्ये। वा, आज मला एका गोष्टीचा तहे दिल से आनंद झालाय, म्हणजे मनापासून, की अशा दोन इथे आलेले आहेत पाहुण्या ज्यांना धडपडायची फार सवय। हे नाही तर ते नाही तर हे, स्वस्थ बसायचं नाही, काहीतरी करत राहायचं, हो की नाही? आणि धडपडल्याशिवाय काहीतरी छान क्रिएट होत नाही। पण तुम्हा दोघींची जी स्टोरी आहे ना, ती मला आपल्या झी मराठीवरती एक मालिका चालू आहे बघा, तू चाल पुढं, त्याच्यामधल्या अश्विनी सारखी वाटते। संकट येतात, लोक बोलतात, फॅमिलीचे प्रेशर्स असतात किंवा रेस्ट्रिक्शन्स असतात, पण याच्यावरती मात करत आपण जर ठरवलं तर आपलं क्षेत्र आपल्याला मिळतं। बरोबर? इन्स्पायरिंग आहे, फार उत्तम आहे, खूप शुभेच्छा। आज स्वयंपाकघरात आपल्या काय करणार आहात तुम्ही? मी आज ओट्स बार बनवणार आहे। ओट्स बार? ओट्स बार। आणि तुम्ही? मी बनवणार आहे इन्स्टंट इडली विथ सँडविच। पण स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी इंडिया गेटकडनं हे छानसं ॲप्रन हे घाला गळ्यात आणि सुरुवात करा स्वयंपाकाला। घ्या, घाला। आता तुम्ही मिसेस इंडिया पर्यंत पोहोचलेला आहात म्हटल्यानंतर तुम्हाला क्राऊन आणि या सगळ्याची सवय आहेच आहे, हो की नाही? अरे वा, तयार झालात तुम्ही? फॅन्टास्टिक। मंजू आणि मंजिरी आहेत तयार। आता आपण लगेच वळूया स्वयंपाकाकडे, पण पहिला पदार्थ कोण करणार, मंजू की मंजिरी? टॉस। बघूया साहित्य कुणाचं आहे ते, सस्पेन्स आहे। चला, मंजिरी मॅडम करणार स्वयंपाकाला सुरुवात, आणि पदार्थाचं नाव आहे इडली सँडविच। साहित्य आहे रवा, उकडलेला बटाटा, दही, उकडलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला वाटाणा, धना जिरा पूड, हळद, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, लसूण, अद्रक, हिरव्या मिरचीची पेस्ट, खाण्याचा सोडा, मोहरी आणि जिरं। चला, आता आपण कृती करूया। काय करायचं पहिल्यांदा? सर्वप्रथम आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि दही आणि पाण्याचं योग्य मिश्रण करून आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी त्याला सेट करायचं आहे।
स्वयंपाकात रोजच्या कोण मदत करते एरवी का तुमचं तुम्हीच करता? सकाळी मी बनवते. आता सध्या संध्याकाळी मी मावशी लावलेत, कारण मला सलून मध्ये काम करताना भरपूर उशीर होतो आणि तिथे मला थांबायला लागतं. बरोबर. मग त्यामुळे संध्याकाळी मावशी येतात आणि सकाळी मग मी बनवून जाते. तुम्ही मगाशी म्हणालात की मुलांच्या धिंगाण्यामुळे तुम्हाला नोकरी बदलावी लागली किंवा सोडायला लागलेली. लागली. काय नेमकं असं करतात मुलं? माझा मोठा मुलगा हायपर ऍक्टिव्ह होता लहान असताना, आणि त्याने म्हणजे बरेच पराक्रम केले. त्याने बटन नाकामध्ये घातलेलं, आणि मी तेव्हा ऑफिसमध्ये होते आणि आजी आजोबा त्याला स्कूलमध्ये ड्रॉप करणार होते. तर त्यांनी बघितलं की याने नाकात काहीतरी घातलंय. मग त्याला डॉक्टरांकडे नेलं काढण्यासाठी, पण त्याने काही कॉपरेट केलं नाही. मग त्याला अक्षरशः मग तो तिथे घाबरला डॉक्टरांकडे गेल्यावरती, आणि मग तिथे अक्षरशः ॲनेस्थेशिया देऊन त्याचं ते काढायला लागलं नाकातलं बटन, आणि जास्त घाबरल्यामुळे रडण्यामुळे त्याला रक्ताचं वॉमिटिंग झाले. अरे बाप रे. मग मला त्या दिवशी फोन आला की आता तू नोकरीला राजीनामा दे. आणि छोटा पण तसा आहे मस्तीखोर, त्याचे पण उद्योग चालू असतात. पण दादाची रेंज मॅच नाही करत ना तो? नाही, आता सुरुवात झाली. 4 वर्ष शांततेत गेली, पण आता सुरुवात झाली आहे. बापरे. नाही थोडंसं पाणी अवघड आहे सगळं, फार लक्ष ठेवायला लागतं. पुरे आवश्यकता असल्यास आपण टाकू शकतो थोडं. त्याला 15 मिनिट सेट केल्याच्या नंतर आपण यामध्ये खाण्याचा सोडा किंवा आपली बेकिंग पावडर असते ना, ती अर्धा चमचा घालू शकतो. चला 15 मिनिटात आपण या रव्याला जो आपण दह्यामध्ये मिक्स केलेला आहे त्याला छान सेट होऊ देऊया, विश्रांती देऊया. कारण काय, आयुष्य असो वा पदार्थ, विश्रांती देत देत काम केलं तर एनर्जी टिकून राहते, हो की नाही? विश्रांती झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. आता आपल्याला सँडविचला बनवण्यासाठी मध्ये आपण जे भाज्यांचं स्टफिंग देणार आहोत त्याची आपण भाजी एक बनवूया. ठीक आहे, मग गॅस लावून घेऊ का? हो. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइल टाकायचं आहे. हो हो, टाकणार ना. किती लागेल सांगा ना? 2 ते 3 चमचे बस. बस. तेल गरम झालंय, आता काय? आता यामध्ये आपण टाकूया सुरुवातीला थोडीशी मोहरी. मोहरीला तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया जिरं. अजून काय हॉबीज वगैरे? मला पेंटिंग वगैरे करायला आवडतं, ड्रॉइंग चांगलं आहे. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा लग्न झालं तेव्हा मी ड्रॉइंग क्लासेस सुद्धा घेतले लहान मुलांचे. पण मोठा मुलगा बनला असल्यामुळे मग तो येणाऱ्या मुलांचे कलर तोड, पेन्सिल तोड, पेजेस फाड. तुमच्या मोठ्या मुलाला भेटलं पाहिजे. हा, पण मग शाळेतून काही तक्रार नाही, शाळेतून अजिबात नाही, एक सुद्धा कंप्लेंट नाही. म्हणून त्याचं तो सगळं जे काय आहे ना ते घरी काढतो. आता आपण थोडंसं आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया. तुमच्याही घरी मग चोचले जिभेचे आणि लहान मुलांचे खूप पुरवायला लागत असतील. हो, खूप. माझे मिस्टर पण खूप फूडी आहेत, त्यांना पण खूप वेगळं वेगळं खाण्याची आवड आहे. आणि कसं एवढे दिवस मी घरून सगळं करत असल्यामुळे वेगळे वेगळे पदार्थ बनवायचेच, त्याच्यामुळे मुलांना सुद्धा आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप आवड आहे खाण्याची. बरोबर. आता काय, उकडलेला बटाटा? आता आपण यामध्ये उकडलेला बटाटा, उकडलेला वाटाणा आणि उकडलेला गाजर हे मिक्स टाकूया आणि त्याला स्मॅश करून घेऊया. ठीक आहे. हे भाजी आपण आधी सुद्धा स्मॅश करू शकतो, तसं काही हे नाही. आधी स्मॅश करून पण आपण मिक्स करू शकतो. माझं इंजिनिअरिंग करून मी पार्लर करते, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा ही का, म्हणजे असं बरेच प्रश्नार्थी असतात असे की त्यांच्या चेहऱ्यावरती असतं की बाबा इंजिनिअरिंग करून तू पार्लर सारख्या सेक्टरमध्ये का आली आहेस. म्हणजे त्यामध्ये मागे असं क्वेश्चन मार्क असतो की बाबा ही फेल वगैरे झाली असेल. नाही, तसं प्रत्यक्षात काही नाही, व्यवस्थित मार्क्स वगैरे होते मला, पण तेच घराची जबाबदारी आणि मुलांच्यामुळे मी हे फील्ड चूज केलंय. पण लोकांकडे किती रिकामपण आहे बघा. आता असं म्हणत नाहीत की अरे इंजिनिअरिंग करून सुद्धा पार्लर करतीये, नाही, पण इंजिनिअरिंग करून पार्लर करतीये, फेल झाली होती की काय असं म्हणतात है ना. राईट. प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल, तुमचा जर गोंधळ झाला असेल, अहो तुम्ही करायला घेतली होती इडली, हे काय होतंय, तर आम्ही इडली सँडविच करतोय. त्याच्यामुळे आता जी कृती ती सँडविचची, बरोबर. तर आपण यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद. यामध्ये हिरवी मिरची टाकलेलीच आहे मी, तर आता एकदम थोडीशी लाल मिरची टाकते. थोडी टाका अजून जरा, अजून मला टाकूया? आवडतं तिखट. हा, आपण टाकतोय धना जिरा पावडर. हो, कल्याणमध्ये फरसाण फार छान मिळतं ना. हो हो, कल्याणची खासियत आहे, फरसाण छान मिळतं कल्याण. तुम्ही आणलं नाही येताना खासियत? ऍक्च्युली वेळ नाही मिळाला मला. मी विचार करणार होते काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल बनवून आणेल स्वतः. आणि ही थोडीशी आमचूर पावडर टाकते.
हे मिश्रण आपण आता गार करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. दह्यामध्ये रव्याची म्हणजे इडलीच्या बॅटरची विश्रांती झालेली आहे. एकीकडे आता सँडविचवालं सारण म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे. आता पुढं काय करायचं मंजिरी जी? आता आपला हा रवा दह्यामध्ये व्यवस्थित भिजला आहे आणि आता याची इडली फुगण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकतोय. टाका. प्रमाणानुसार म्हणजे जेवढं आपलं बॅटर असेल त्याच्यानुसार तुम्ही सोडा त्याच्यामध्ये टाकू शकतात. हे आपण प्रॉपर व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर मी हे घरून बाउल आणलेत गोल, कारण की मला गोल इडली हवी आहे. त्याच्यामध्ये मी सँडविचचं माझ्या भाज्यांचं स्टफिंग करू शकतो. वाट्यांना ग्रीसिंग केलेलं आहे हे लक्षात ठेवा. मस्त. ठीक आहे, हे एक बाउल भरलाय. आता आपण दुसरा बाउल भरूया आणि स्टीमरमध्ये 10 मिनिटांमध्ये जसं इडलीला जेवढा वेळ लागतो आपला स्टीम होण्यासाठी तेवढाच सेम याला सुद्धा लागतो. पण मग ती भाजी कधी घालायची? इडली तयार झाल्याच्या नंतर. असं होय. हां, आणि त्यानंतर मग आपण त्याला शॅलो फ्राय करणार. कृती लंबी चौडी आहे. मला वाटलं आता ह्याच्यातच मिक्स करणार आणि इडल्या तयार होणार. नाही नाही, मग ती व्हेजिटेबल इडली बनेल. हाँ, वैसा नहीं है जी, अभी हमको इडली बनाना मांगता है. यामध्ये आपण हे ठेवूया आणि 10 मिनिटांसाठी ठेवूया याला स्टीम होईपर्यंत. ठीक आहे, आपली इडली तयार होईल. इडली तयार झाल्यानंतर मग त्याचं सँडविच कसं होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायचंय. जरा इडली तयार झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. इडली आहे तयार. छान खायच्या वाटीमध्ये केल्यामुळे आकाराला कशी धडधाकट झाली हो की नाही. आता पुढे काय करायचंय? आता आपल्याला इडलीला मधून कट करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला नाईफ लागेल. घ्या आणि डिश. हो घ्या की. हा पदार्थ शिकवला कोणी हो तुम्हाला? असंच थोडंसं इन्व्हेन्शन, मुलांना आवडीने खाण्यासाठी पदार्थ काहीतरी. आता आपला हा जो मधला खालचा पार्ट आहे त्यामध्ये आपण हा मसाला भरणार आहोत. वा. तोपर्यंत आपण पॅन गरम करून त्यामध्ये ऑइल थोडंसं टाकून शॅलो फ्रायसाठी त्याला गरम करूया. ठीक आहे. हा मसाला आपण दाबूया यामध्ये, म्हणजे तो बाहेर येणार नाही. करेक्ट. आणि पॅक राहील व्यवस्थित. बघा बरं तेल. बस. आणि वरतून त्याला हे आपलं कव्हर करूया. किती भारी. हे मुलांना बर्गर सारखं वाटतं आणि त्यामुळे ते आवडीने खातात. आणि शॅलो फ्राय केल्यामुळे त्याचं थोडंसं ब्राउनिश शेड पण होतो. मग आता मोहरी आणि जिरं का घेतलं आपण परत? आता आपण मोहरी आणि जिरे याच्यामध्ये टाकणार थोडंसं. आता हळद वगैरे काही नाही ना? नाही, हळद वगैरे काही नाही. मोहरी तडतडली की मग जिरं टाकूया. वडील कसं माझ्या लवकर वारल्यामुळे जरा लग्नाची घाई होती, तर त्यामुळे फायनल इयरला असताना स्थळं बघणं वगैरे चालू होतं आणि लगेच लग्न ठरलेलं. तर आमचे मोस्टली सेमिस्टरचे एक्झाम डिसेंबरमध्ये असतात, म्हणून आम्ही नोव्हेंबरची लग्नाची तारीख पकडलेली. आता हे तडतडल्यानंतर आपण यामध्ये याला ठेवूया. मस्त, फारच छान. आणि मग ज्या दिवशी लग्न होतं मी बघितलं की माझ्यासोबत माझ्या बहिणी वगैरे पण जे कॉलेजला होते ते आलेच नाही आहेत लग्नात. तेव्हा माझ्या काकीने मला सांगितलं की अगं उद्यापासून पेपर्स आहेत. तुम्हाला माहितीच नव्हतं? माहितीच नव्हतं. म्हणजे 15 डेजचा गॅप होता आणि माझं त्या 8 ते 10 दिवसामध्ये झालं नाही कॉलेजला जाणं. पण सगळे माझं कुलदैवताला जाण्याचं हनीमूनचे सगळे बुकिंग झालेले असल्यामुळे सगळे पेपर माझे बंक झाले. अरे रे रे रे. मग? आणि मग मी दोन्ही सेमिस्टर एकत्र काढले. आता आपण याला पलटूया. मस्त, छान, अप्रतिम पदार्थ आहे. पटकन येऊन घ्या. इडली सँडविचसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता इडली सँडविच तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये रवा घ्यावा, त्यात दही घालून ते मिक्स करून घ्यावं. त्यानंतर पाणी घालून पुन्हा नीट मिक्स करून घ्यावं. 15 मिनिटं हे बॅटर झाकून बाजूला ठेवावं. त्यानंतर भाज्यांचं स्टफिंग बनवण्यासाठी एक पॅन गॅसवर ठेवून त्यात तेल घालावं. ते तापल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात जिरं घालावं. त्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि मग बारीक चिरलेला कांदा घालून तो व्यवस्थित परतून घ्यावा. त्यानंतर त्यात उकडलेला बटाटा, उकडलेले वाटाणे, उकडलेलं गाजर घालावं आणि सगळं मॅश करून घ्यावं. मग त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, धणे जिरे पूड आणि आमचूर घालून सगळं एकत्र एकजीव करून घ्यावं. त्यानंतर झाकून बाजूला ठेवलेल्या बॅटरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालावा. गोल वाट्या घेऊन त्यांना ग्रीसिंग करून घ्यावं. त्यात तयार केलेलं इडली बॅटर घालून 10 मिनिटं इडल्या शिजवून घ्याव्या. तयार झालेल्या इडल्या मध्यभागी स्लाइस करून घ्याव्या. त्याच्या एका बाजूवर तयार केलेलं स्टफिंग दाबून बसवावं आणि वरच्या इडलीचा स्लाइस त्यावर घट्ट दाबून बसवावा. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात जिरं घालावं. त्यात तयार करून ठेवलेली इडली सँडविचेस ठेवावी
आणि दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करून घ्यावी. टेस्टी इडली सँडविच खाण्यासाठी तयार आहे. मंजिरी मॅडम नंतर आता आलेले आहेत मंजू मॅडम आणि त्या आता आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहेत आणि पदार्थाचं नाव आहे ओट्स बार. ओट्स बार. सांगा साहित्य काय? आपण इथे घेतले डार्क चॉकलेट और क्विक ओट्स घेतलेत आपण. हे वॉटरमेलन सीड्स म्हणजे मगजचे आहेत. बदाम घेतले तिथे आपण. शेंगदाणे घेतलेत. सनफ्लावर सीड्स. तूप घेतले आपण ग्रीसिंगसाठी लागणार आहे फक्त. आणि हे फ्लॅक्स सीड्स. वा, सगळं पौष्टिक आहे. यातलं एक एक साहित्य सगळं वेगळं करून खाल्लं तरी ते आपल्याला खूप आवडतं, हो की नाही? चला, ओट्स बार आपण करणार आहोत. साहित्य पाहिलेलं आहे, लिहून घेतलं असेल. वळूया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा? असं पॅक ठेवायचं आहे आणि हे रोस्ट करून घ्यायचं आहे. गॅस आपण ऑन करून घेतला आहे. आता यामध्ये आपण हे जे क्विक ओट्स आहेत ते खमंग असा वास येईपर्यंत मंद गॅसवरती आपण भाजून घेऊया. ठीक आहे. तुमचं लव्ह मॅरेज आहे? येस सर. अरे वा, मला उगीच असं वाटलं की तुमचं लव्ह मॅरेज आहे. कसं काय, कुठे जुळलं बरं? आम्ही DEDला होते, मी पनवेलला, आणि यांचंही इथे क्लासेस चालू होते. तर हे रोज मला फॉलो करायचे. तर 7 ते 8 वर्ष ते माझ्या पाठीमागे होते. तुम्हाला माहितीच नाही? मग मला माहिती होतं, बट मी असं हेच करून दिले नाही, कारण की घरातून परमिशन नव्हती. वडील हे करणारच नव्हते, इग्नोर करायचे मी. पण तो रोज माझ्यासाठी सीट पकडणं, हे करणं, या सगळ्या गोष्टी करायच्या. लोकल मध्ये नाही, बसमध्ये. अच्छा. हा. बट त्यावेळेला मम्मी विचारलं लग्न करायचं आहे तर काय, तुला कोणी आवडतं का? मी म्हटलं आवडत असं नाही, बट एक मुलगा आहे, मला असं वाटतं की तो मला लाईफ टाईम खुश ठेवेल किंवा काय. कारण तो गेली 8 वर्ष माझ्यासाठी सीट पकडतो. हा. तर मग घरी सांगितलं. माझ्या पप्पांनी त्याची पूर्ण डिटेल्स काढून ती सगळी हे करून 2 वर्षानंतर माझे पप्पा त्याला हा म्हणाले. म्हणजे तुमचे 8 आणि त्यांचे 2. हो. 10 वर्ष बिचारा वेटिंग वरच होता. त्यानंतर लग्न झालं हे भाजून. Yes, sir. खमंग असं त्याला सुवास आलेला आहे. आता काय? आता आपण सीड्स भाजून घेऊ. मी बाजूला काढून घेऊ का? काय करतात तुमचे मिस्टर आता? पहिले मेकॅनिकल इंजिनियर म्हणून होते कामाला. आता स्वतःचा बिझनेस चालू केलाय त्यांनी. कसला व्यवसाय मिस्टरांचा? ऑक्सिजन प्लांट्स, नायट्रोजन प्लांट्स आणि फूड इक्विपमेंट्स बनवतात. ऑक्सिजन प्लांट, नायट्रोजन प्लांट आणि फूड इक्विपमेंट्स. अरे वा. कोरोना काळात तर खूप व्यस्त असतील ते. कोरोना काळातच ऍक्च्युअली बिझनेसला मग त्यांनी हे केलं. अच्छा. एकत्र करून घेऊयात. हो, करा की. सूर्यफूल आणि टरबुजाच्या बिया, या दोन्ही बिया आपल्याला एकत्र भाजायच्या. ठीक आहे. अजून काय? खोपोली काय म्हणताय? खोपोली एकदम मस्त. खोपोलीमध्ये आमचा वडापाव खूप फेमस आहे. हो. अच्छा. रमाकांतचा वडापाव फेमस आहे. खोपोलीमध्ये इंडस्ट्रियल एरिया खूप आहे ना? हा, इंडस्ट्रियल एरिया खूप आहे. चारी बाजूने डोंगर असल्यामुळे पाऊसही खूप पडतो. खूप जास्त पाऊस पडतो. धुकंही खूप असतं. थंडी पण असते का? हो सर, थंडी त्या प्रमाणात असते. अच्छा. खोपोलीला पाऊस खूप जास्त. झाले सर. छान झालंय भाजू ना? हो सर. काढू का? येस. आता काय पुढे? आता आपण फ्लॅक्स सीड्स पण हे करून भाजून घ्यायचे. रोस्ट करून घेऊ. भाजायला बराचसा वेळ लागतो याला. हो. थोडंसं तुम्हाला संयमाने या तीनही गोष्टी भाजून घ्यायला लागतील. ओट्स, दोन्ही प्रकारच्या बिया आणि जवस. झाले सर. आता हे मिक्स करायचं का सगळं? येस सर. मग ह्या बिया आपण ह्याच्यात घालूया. हां. थोडं मागे सरका. मस्त. आता काय? आता आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. हां. डबल बॉइलिंग पद्धतीने किंवा मग ओव्हनमध्ये पण मेल्ट करून घेऊ शकतो. बरं. पाणी टाकायला लागेल ना? किती लागणार बघा. पुरे ना? बस बस. टाका. करेक्ट? येस. चला, मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. चॉकलेट मेल्ट झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, चॉकलेट मेल्ट झालेलं आहे. मंजूजी, अब क्या करेंगे? सर, आपलं चॉकलेट मेल्ट झालंय. आता हे जे साहित्य आपण सगळं भाजून घेतलं होतं ते याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. भाजलेले ओट्स, हे भाजलेले रोस्टेड आहेत. शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत. हे ऑलरेडी भाजून घेतलेले आपण. बदाम आणि बदाम पण भाजून घेतलेले आहेत. आणि हे आपले बिया, फ्लॅक्स सीड्स, सनफ्लावर सीड्स, मेलन सीड्स. थोडक्यात जवसाच्या बिया, टरबुजाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया. सूर्यफुलाच्या. किती भारी. हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला एक ट्रे घ्यायचा आहे, ग्रीसिंग ट्रे. चला, ट्रे आपण घेतलाय. आता काय? आपण याला ग्रीसिंग करून घेऊयात.
आता काय पुढे? ग्रीसिंग करून झालंय आपला. आता यामध्ये आपण हे बॅटर पोर करून घेऊया. आता आपण स्प्रेड करून घेऊया इव्हनली. आणि मग ह्याचा आपल्याला काय फक्त सेट करून घ्यायचं? हा 10 मिनिटं आपण फ्रीजला सेट करायला ठेवूया. आम्ही आता हे फ्रीजमध्ये ठेवतो 10 मिनिटं. मिश्रण छान होईल सेट, मग कापून घेतो. तयार होईल आपला ओट्स बार. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता ओट्स बार तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन गरम करून घेऊन मंद आचेवर ओट्स भाजून घ्यावे. खमंग सुवास येईपर्यंत ते भाजावे. त्यानंतर पॅनमध्ये मगज आणि सूर्यफुलाच्या बिया एकत्र करून भाजून घ्याव्या. मग जवसाच्या बिया भाजाव्या. आता डार्क चॉकलेट डबल बॉईल पद्धतीने मेल्ट करून घ्यावं. त्यात भाजलेले ओट्स, भाजलेले शेंगदाणे, बदाम, मगज, सूर्यफूल, जवसाच्या बिया घालाव्या आणि सगळं एकत्र करून घ्यावं. आता बेकिंग ट्रेला ग्रीसिंग करून घेऊन त्यात हे तयार मिश्रण ओतावं आणि व्यवस्थित पसरवून घेऊन सेट करण्यासाठी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवावं. हेल्दी ओट्स बार खाण्यासाठी तयार आहे. कल्याणच्या मंजिरी आणि खोपोलीची मंजू या 2 पाहुण्या इथे आल्या आणि दोघींनी छान पदार्थ केले. इडली सँडविच आणि ओट्स बार. मस्त पदार्थ आहेत, लहान मुलांना आवडतील असे आहेत, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खावे असेही आहेत. धन्यवाद, तुम्ही इथे आलात, मज्जा आली, पदार्थही छान होते. आय होप तुम्हालाही बरं वाटलं असेल. खूप छान नक्की ना? एक्सपिरियन्स. धन्यवाद. परत परत येत राहा. आपण आता तिघे मिळून हे सगळं फस्त करूया. तुम्ही घ्या निरोप. मस्त भेटा आम्हाला पुढच्याच याच ताज्या गरमागरम आणि हेल्दी कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.